पुढे ज्यावेळेस शिवराय कैलासवासी होतात त्यानंतरच्या काळात हा काजी हैदर पैशांच्या मोहापायी स्वराज्याशी गद्दारी करतो आणि तो जुलै 1683 मध्ये औरंगजेबाला जाऊन मिळतो। या गद्दारीसाठी औरंगजेब त्याला 10,000 रुपये आणि 2,000ची मनसबदारी देतो। यानंतर त्याने रंग दाखवायला सुरुवात केली। स्वराज्यातील असंतुष्ट लोकांना जास्त पैशांचा मनसबदारीचा तो मोह दाखवू लागला। यातच त्याने स्वराज्यातील 1,000 तिरंदाजाचा प्रमुख याला फितून सगळ्या तिरंदाजांना मुघलांकडे वळून घेतले। तो एवढ्यावरच थांबला नाही तर औरंगजेबाचा सरदार अब्दुल कादिर हा कोथाळगड जिंकण्यासाठी किल्ल्याची माहिती काढत होता। तेव्हा हा काजी हैदर त्याला जाऊन भेटला। त्याने बातमी काढली की किल्ल्यातील लोक धान्य गोळा करण्यासाठी जवळच्या खेड्यापाड्यात गेले आहेत। तेव्हा हा काजी हैदर अब्दुल कादिरला घेऊन कोथाळगडाकडे प्रस्थान करतो। बघता बघता मुघलांची फौज आणि काजी हैदर गडाच्या पायथ्याशी पोहोचतात। पोहोचल्यावर या काजी हैदर याने अब्दुल कादिर याला काही मोगली सैन्य गडाच्या पायथ्याशी लपवण्यास सांगितले व हा काही निवडक लोकांना घेऊन किल्ल्याच्या दरवाजापर्यंत जाऊन पोहोचला आणि दरवाजाजवळ जाताच हा काजी हैदर ओरडला की दरवाजा उघडा, लोकांनी धान्य आणले आहे। आपली माणसं धान्य घेऊन आले हे समजून आतील किल्ल्यातील लोकांनी दरवाजा उघडला। दरवाजा उघडतात काजी हैदर याने मोगली सैन्य आत घुसवले। यात मराठा आणि मुघल सैनिक या तर्फेची लढाई झाली, परंतु मोगलांचे सैन्य जास्त असल्याने मराठ्यांचा पाडाव झाला आणि काजी हैदरच्या गद्दारीमुळे किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला। ही बातमी औरंगजेबाला कळाली तेव्हा त्याने खुश होऊन त्याची मनसबदारी वाढवली, तसेच किल्ल्याला मुफ्तात उल फतेह नाव दिले। पुढे या काजी हैदरची इतिहासात जास्त नोंद आढळत नाही, परंतु 1706 मध्ये काजी हैदर याला मुघलांनी मुख्य न्यायाधीश केले असा एक उल्लेख आहे। परंतु त्या कालावधीत एक काश्मीरातला काजी हैदर तर दुसरा दक्षिणेतला काजी हैदर, यातील नेमका कुठला काजी हैदर मुख्य न्यायाधीश झाला हा मात्र प्रश्नच आहे। पण लोककथेनुसार या काजी हैदरला कोथळगडाच्या गद्दारीनंतर मराठ्यांनी ठार केले असे म्हणतात। तसेच अशीही एक लोककथा आहे की सारख्या विश्वासघातकी वर्तनामुळे मोगलांनी त्याला दूर सारले आणि पुढे त्याचा मृत्यू झाला। म्हणून वरील सगळे मुद्दे पाहता काजी हैदर हा महाराजांचा दुभाषी पारसनुत होता, परंतु मराठा इतिहासाने त्याला गद्दार म्हणूनच नोंद केली आहे। म्हणजे विश्वासघात कितीही लपवला तरी इतिहास मात्र त्याला कायम उघड करत असते। ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच ऐतिहासिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। जय शिवराय।